कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली. लहान मुलांची आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट्स आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह. उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती. सणोत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये. मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव. द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण. राहता शहरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने खोलीत ओढून नेऊन तिचा विनयभंग केल्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची अत्यंत धक्कादायक व संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात आरोपी हरिदास अर्जुन गायकवाड यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमन पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 2:30 सुमारास 14 वर्षीय पीडित मुलगी तिच्या मैत्रिणी आणि बहिणींसोबत दुकानात आईस्क्रीम आणण्यासाठी चालली होती. पैसे आणण्यासाठी ती घरात परत आली असता मैत्रिणी पुढे निघून गेल्याचा फायदा घेऊन आरोपी हरिदास अर्जुन गायकवाड याने तिचा हात ओढला. ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबून त्याने तिला खंडोबा मंदिराजवळील त्याच्या एका रिकाम्या फ्लॅटमध्ये जबरदस्तीने ओढून नेले. तेथे आरोपीने पीडितेचे हात आणि तोंड ओढणीने बांधून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला व तिचा विनयभंग केला. पीडित मुलगी न आल्याने तिची मोठी बहीण, चुलत बहीण आणि मैत्रिणी शोधत तेथे आल्या. त्यांनी खोलीचा दरवाजा वाजवला असता आरोपीने पीडितेला बेडरूम मध्ये कोंडले आणि बाहेर येऊन ती इथे आलीच नाही, पुढे गल्लीत बघा अशी खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली. तोंड बांधलेले असल्याने पीडितेला आवाज देता आला नाही. त्यानंतर पीडितेने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि आरोपीला बाजूला ढकलून तेथून पळ काढला. तिने रस्त्यात बहिणींना गाठून घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पीडितेने आरोपीच्या दुसऱ्या पत्नीकडे जाऊन हकीकत सांगत असताना आरोपी तिथेही पोहोचला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र हा प्रकार जर आईवडिलांना सांगितला तर तुम्हा चौघांना चाकूने भोसकून मारून टाकीन अशी जीवघेणी धमकी आरोपीने मुलींना दिली. आईवडील कामावरून परत आल्यानंतर पीडितेने धीर धरून त्यांना सर्व अपभीती सांगितली. त्यानंतर आज दिनांक 9 जून 2026 रोजी कुटुंबासह पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली आहे. राहता पोलिसांनी पीडितेच्या लेखी तक्रारीवरून आरोपी हरिदास अर्जुन गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा क्रमांक 0230/2026 नोंदवला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 74 महिलांच्या विनयभंगाशी संबंधित, BNS कलम 127(2) बेकायदेशीर डांबून ठेवणे, BNS कलम 352-351(2) शांतता भंग करणे आणि गुन्हेगारी धमकी देणे, BNS कलम 115(2) दुखापत करणे, पोस्को कायदा कलम 8 अल्पवयीन बालकांवरील लैंगिक अत्याचार. पोलीस उपनिरीक्षक संगीता विलासगिरी यांच्याकडे या प्रकरणाचा पुढील तपास सोपवण्यात आला असून राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पुंडलिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आरोपीचा शोध घेत असून या प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. अत्याचार केला व्यक्ती मला मुलींनी सांगितलं ग, आम्ही कामावर मी रात्री 11-11:30 घरी येतो. तिने आल्यावर सांगितलं तर जबरदस्ती केलं, तोंड घेऊन बांधून घरामध्ये नेलं, छेडछाणी केले भाषी. इकडं हात लाव तिकडं हात लाव, छेडछाणी पोलीस सांगत होती. पण आम्ही पोलीस स्टेशनला आलो पार्किंग त्यांना. अगदी का आम्हाला भेटावं काहीतरी त्यांचे, नाही भेटावं त्यांच्या. आज माझ्या मुली संघ आलो, उद्या दुसरी संघ नको व्हायला असं. अजून 4 पोरी आमच्या. मुलीची आत्या आहे. मुलीच्या आईने ना त्या अगोदर सांगितलं नाही लवकर. त्या पोरीने तिला दमदाटी दिली. त्या पोरीने ना 2 दिवसांनी सांगितलं. त्या दुकानात चालल्या होते मेहंदीचा फोन आणायला. 3 पोरी पुढे गेल्या आणि ही मागच राहिली. तो मागून आला, तिचं तोंड दाबलं आणि त्याच्या बंगल्यावर नेलं आणि म्हणे आरडावारडा करशील ना तुला चाकू खूप सण म्हणे, तुझ्या खानदानाला बी चाकून खूप सण म्हणे. मग त्या पोरीने आरडावारडा नाही केला. तिचे हात बांधले, तोंड बांधलं, तिचे कपडे काढले. तिच्या जिथं नाही तिथं हात लावून राहिला तो. बरोबर म्हणतो, तू जर बाहेर कोणाला सांगितलं तुझ्या खानदानाला, तुझ्या आईबापाला सगळ्यांना चाकून खूप सण म्हणे, तुला बी गळफास देऊन मारून टाकन म्हणे. मला काय करायचं ते करू दे. मग त्या पोरी इकडं पाय तिकडं पाय त्याच्या घरापर्यंत आल्या. मग त्या पोरीने दरवाजा वाजवला म्हणे, माझी बहीण इथं आहे का? तो नाही म्हणला. मग शेजारी एक म्हातारी बसली होती. त्या म्हातारीने सांगितलं ती पोरगी तिथं म्हणे घरामध्ये. मग पोरीने दरवाजा वाजवला. मग तिने असं फडकं कस तरी काढलं तोंडातून आवाज दिला.
मग ते तिच्यावाली चुलत बहीण म्हणे दार उघड, माझी बहीण घरामध्येच आहे. मग तेव्हा तिने दार उघडलं, पोरीला जाऊ दिलं. वरून त्या पोरीला पण म्हणतो तुमचा पण काटा कर म्हणजे, तुमच्या पण मागं लागेल म्हणजे तुम्ही जर नाव सांगितलं तर. आणि गल्लीमध्ये पाणी भरलं, जा इकडे जाय, त्या पोरीला असे डोळे दाखवायचा. मग त्या पोरीने घाबरून मग आता आम्हाला सांगितलं, तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो केस करायला. आज आमची पोरगी उद्या दुसरी कोणाची बी पोरगी राहील, कोणाला बी छेडछाड करायची याला परवानगी दिली का? आम्ही कामावर गेलेलो होतो. आम्हाला अशी खबर माहित पडली आम्हाला कामावर का तुमच्या पोरी कामावर आला. हा, आम्ही तिघी बाया होतो तिथं कामावर. तो डायरेक्ट म्हणतो तुमच्या पोरी म्हणे फाडलं का काय केलं का मेडिकल करा तिचं, मग माझ्यावर हे लावा काय म्हणतात त्याला. हा मग तसं झाल्याच्या नंतर माझ्या सगळे गल्ली माझ्यावर आरोप टाकू राहिली, त्यांच्या नांदीत फसू नका असे म्हणले. त्याच्यानंतर मग आम्हाला 2 दिवसानंतर या पोरीचं असं माहित झालं. त्याच्यानंतर टाक भाभीला घेऊ सण मारायची त्याची बी धमकी दिली. पोरीला म्हणत्या खरं कधी तुझ्या आईला बापाला गल्लीत पुढं चर्चा झाली, बोबाटा झाला, तुझ्या बापाला खूपसो, मग नंतर आईला, मग नंतर तुमचं 4 इंच काम करू, एवढं सांगितलं पोरीने. त्या अगोदर ते पोरी संग झालं, ते आम्हाला काही फोन नाही आला, काही नाही आला. डायरेक्ट आमच्या संग आले, डायरेक्ट कामावर सांगितलं. मग माझी जाऊन ते म्हणले चला आपण डायरेक्ट पहिले घरी जाऊ, मग नंतर बोलू यांच्या संग. त्यांना आम्ही एक शब्द पण काही नाही बोललो, फक्त ऐकूच आणि आम्ही डायरेक्ट गल्लीत आलो. मग गल्लीत आल्याच्या नंतर पोरगी डायरेक्ट तिच्या आजीच्या मागे येऊ सांगलं. मग ती घाबरून काही धासकून गेली. त्याच्यानंतर सांगितलं नंतर तिने कपडे काढले, पहिले तोंड दाबलं. आम्ही 3घी जण पुढे चालले होते, ही पळत गेली मागून लगेच तोंड दाबून तिला लगेच उचलून नेलं. मग त्या पोरींच्या डोक्यात खूप पेटली का पोरगी आपली मागून येत होती, ही गायब कसं झाली इथं. मग त्या 3घी पोरी त्यांच्या बिल्डिंगवर चढून पाहिल्याच्या नंतर मग माहीत झालं हे सगळं. पोरी पळत आले घरी, तसं नाही सोडणार, आम्ही साऱ्या गल्लीला बोबाटा करू. हा, हात बी बांधले तिच्या आधी, हात बांधले, तिचे कपडे काढून टाकले. मग त्याच्यानंतर तिने असे लोटून त्या अंधाऱ्या घरामध्ये, तिला काहीच दिसत नव्हतं, तसेच कपडे बिपडे घालून पळत आली. डायरेक्ट तिच्या आजीच्या मागे जाऊन राहता प्रशासनाकडे हीच मागणी का दादांनी सांगितलेलं होतं का जे मुलीची छेड करतात त्याला त्याची दिंड काढायची आणि JCB लावून त्याचं घर उद्ध्वस्त करायचं. हे पहिलं तर दादाचं बोलणं आहे. आणि मी सांगते का एवढ्या पोरीवर म्हणजे ती आज 14-15 वर्षाची मुलगी, तिला रूम मध्ये कोंडून त्याच्या संग काय नाही का घडलं, ती पोरीने सगळं सांगितलेलं आहे. अशा नरधामाला म्हणजे असं सोडायचंच नाही, त्याची दिंड काढावंच लागणार आहे. का सगळ्यांना हे धडा शिकवला म्हणजे आज पोरी शाळेत जातानी या कृत्य या गोष्टी घडतच असतात. आणि ही गोष्ट कधी दाबून ठेवली असती तर दुसऱ्यांचं पण म्हणजे तो असा आहे की म्हणजे पैसे देऊन महिलांना म्हणजे एखाद्या गरीब व्यवसाय करणारे त्यांना पैसे देऊन आणि त्यांचं तोंड दाबायचा प्रयत्न करत होतो. आणि हे घडली गोष्ट शनिवारी, पण त्यांची हिंमत सुद्धा होत नव्हती का ते पोलीस स्टेशन पर्यंत येतील म्हणून. ते माझी वाट बघत होते. आणि मी नगरला असताना मला फोन आला की अशी घटना घडली. मला यायचं होतं 10-12 तारखेला, पण मी त्यांचं ऐकून मी आली. तर हे लोक रात्री लपत छपत 11:30 वाजता माझ्यापाशी आले घरी. मग म्हटलं मुलीला आणा, तर ती झोपेल होती कारण ती खूप घाबरलेली हादरलेली होती. मग त्यांची आई आणि ते सांगितलं की काकी अशी घटना तिच्या संग घडली. तर म्हटलं मग त्या पोरीला आणा, ते सगळ्यांना आणा, मला विचारून घेऊ द्या. मग त्याचे मैत्रिणी त्या पोरी ते सगळे आले. मग त्यांनी मला सगळं सांगितलं काकी असं केलं आमच्या संग. आणि आम्हाला त्यांनी धमकी दिली होती का तुम्ही कोणाला सांगितलं कुठं गेले तर तुम्हाला जीवानी मारून टाकणार. मग काकी आम्हाला म्हणे न्याय पाहिजे म्हणे. ती पोरगी रडायला लागली तिची आई. म्हटलं चल. तो आला माझ्यापाशी. तो येऊन म्हणतो की भाभी तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ नका, आपण इथं मिटून घेऊ. आणि असं काय केलं तर म्हटलं मिटून ये ना तर मग पोलीस स्टेशनला चल, तिकडे मिटून घेऊ, काही खरं खोटं आहे ते समोरासमोर होऊन जाईल. म्हणजे अशी गरीब लोकांना असं आहे करत असेल आणि त्याला पाठीशी कोणी घालायला येऊ पण नाही. आणि त्याची बाजूने त्यांनी लईच म्हणजे आतापासून नाही, म्हणजे ते नाशिकचं ते अशोक खरात काय ते बाबा आहे ना त्याच्यापेक्षा हात डबल आहे. म्हणजे यांनी कोणालाच सोडलेलं नाहीये.
तर आमची प्रशासनाला इतकंच आहे का त्याला तातडीने अटक करावा आणि जशी दिंड पहिले मागं काढली होती ना तशी दिंड त्याची पण काढावा ही नम्र विनंती प्रशासनाला.